नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपण पाहत आहोत स्वामी समर्थ लीला. एक सोनारीण होती. तिचं नाव होतं सरस्वती सोनारीण. तिच्यावर स्वामी महाराजांची पूर्ण कृपा होती. ती एखाद्या वेळेस जनाबाईंचे अभंग म्हणून घळ घळ रडत असे. तिच्याजवळ काही चिंध्यांचे एक गाठोडे असे व एक गाडगे. तिला स्वामींच्या सांकेतिक वाक्यांचे अर्थ कळत असत. एखाद्या वेळी महाराज रागवले आणि शांत होईनात म्हणजे सेवेकरी म्यानबा व ही सोनारीण यांना शोधून आणत असत आणि पुढे म्यानबा आणि मागे ही सोनारीण हातात काठ्या घेऊन आपल्या वेड्या वाकड्या सुरात तालात भजन म्हणत नाचू लागत. म्हणजे स्वामी महाराज हसायला लागत. ते इतके हसत की त्यांचे पोट, अंग व पलंग सर्व हलत असे. अशी ही गंमत खूप वेळ चालत असे. ज्या लोकांना जगाने वेडे ठरवले अशा लोकांच्या भजनाने पूर्ण ब्रह्म त्या परमात्म्याचा क्रोध शांत होईल. तिथं कोणालाही ताल सूर याची गरज नसे, कारण त्या परमात्म्याला फक्त भाव हवा होता. म्हणून जसा उग्र नरसिंह शांत प्रल्हादाने केला तसे हे लोक करायचे. एकदा नरसोबावाडीचे काही लोक स्वामी महाराजांच्या दर्शनास आले होते. त्यांनी स्वामी महाराजांना प्रश्न केला की स्वामी, आपण कोण आहात? तेव्हा स्वामी महाराज बोलले, मूळ पुरुष, वडाचे झाड, दत्तनगर. हे ऐकताच सोनारीण बोलली, वटपत्रशाही मूळ पुरुष दत्तात्रेय रूपाने अवतरले आहेत. ती भिक्षा मागून खात असे आणि 10 ते 12 कुत्री तिच्या मागे असत. ती भिक्षा मागून त्यांना खायला घाली. अशा ह्या वेड्या समजणाऱ्या सोनारीणबाईंवर परब्रह्म स्वामी महाराजांची पूर्ण कृपा होती. कारण त्या परमात्म्याला फक्त भोळा भाव हवा होता आणि तिचीही या परमात्म्यावर निस्सीम भक्ती होती. कधीच परमात्मा आपला नैवेद्य, हार, नारळ, तुरे किंवा अलंकार यांचा भुकेलेला नाही. तो फक्त निस्सीम प्रेमाचा भुकेलेला आहे. अशी ही आगळी वेगळी स्वामींची भक्त बऱ्याच अंशी अप्रकाशित राहिली, पण ती स्वामी महाराजांना अतिशय प्रिय होती. स्वामी चरणी अर्पण.